आहे हे सेकंड स्टेट. लास्ट जो गेलो ते आतापर्यंत झालेत आणि हे सगळे आत्तापर्यंतचे माझ्यासोबत फिरलेले पॉईंट तर पुन्हा आजचा ब्लॉग आपण शूट करतोय सेंट्रल पार्कच्या स्टार्टलाच तुम्हाला ही अशी घोडागाडींची लाईन आणि हे क्लासेस आहेत काही ठराविक ड्युरेशनसाठी. सो ते क्लासेस वगैरे नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात सर्व? येस, आता पुन्हा आलोय आम्ही एक नव्या ब्लॉग सोबत, नवीन लोकेशन सोबत. सध्या निघालोय, ट्रॅव्हल आता सुरू होतोय आणि सकाळचे आता वाजलेत 4. 6:30 6:50चा फ्लाईट आहे आणि ऑलरेडी आम्ही खूप लेट झालोय. काढली का त्याने चार्जिंग? का चार्जिंग नाही काढलं ना? हा, इतका 2 वाजता काढलं. अच्छा, सो टायटलवरून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे जात आहोत. आणि येस, सागर सर्व सामान ठेवत आहे. यावेळेस मी आज आपल्या आधी गाडीत बसते. बाहेर खूप जास्त नॉईस आहे. तर सकाळचे वाजले 4 आणि अजूनही बाहेर सगळा अंधार आहे. सो सकाळी सकाळी निघालोय. बर्थडे वीक सुरू झालाय. त्यासाठी आम्ही एक स्पेशल प्लेस न्यूयॉर्क सिलेक्ट केलाय. आमचा प्लॅनिंग मध्ये होता पॅरिस आणि बाय डिफॉल्ट ह्या वेळेस ऑलिम्पिक आलो पॅरिस मध्ये आणि त्यामुळे तिकडच्या सर्व काही एरिया, पॅरिसचा आयफेल टॉवरचा एरिया सगळा काही ब्लॉक केला गेला होता. सो नो यूज. आणि फायनली आम्ही चाललोय आता न्यूयॉर्कला. तर इथे आता पार्क अँड जेट मध्ये आम्ही गाडी पार्क करतोय. सकाळचे 5 वाजलेत. बारीकशी थोडीशी थंडी आहे, मस्त असं क्लायमेट आहे. आणि इथे पार्क करायचा एक ॲडव्हान्टेज असा की लास्ट टाइम जेव्हा लास वेगासला आम्ही जात होतो तेव्हा आम्हाला ऑलमोस्ट उबर केल्यावर $60 to $70 एका टायमाचे पडले होते. सो जवळपास जाऊन $150च्या आसपास जाऊन येऊन. आणि आता 9 दिवसासाठी आम्ही इथे पार्किंग केल्यामुळे इथे अराउंड $80 to $90 मध्ये आपल्याला चार्जेस लागत आहेत 9 दिवसाचे. सो ही आता जो बोर्ड दाखवला ती वाली पार्किंग खूप जास्त परवडतीये. आणि येस, तर तिथे मागे गाडी लावली आहे तर ते कीज त्यांच्याकडे ठेवावी लागते, हा एक डिसएडव्हान्टेज.
ॲडव्हान्टेज और डिसएडव्हान्टेज माहीत नाही. बट येस, कारण ते मूव्ह करतात नंतर गाडी. सो कीज त्यांच्याकडे ठेवावी लागते आणि दॅट्स इट. इथे मस्त पार्क लावायची, 8-9 दिवस फिरून यायचं आणि स्वतःच्याच गाडीने घरी जायचं. हे एक परवडतं. सो ॲटलीस्ट अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स अप्लाय केल्या कुठे-कुठे आपण सेव्ह करू शकतो. काय चाललंय तुझं? बिहाइंड द सीन. बघूया आता. एअरपोर्ट, द न्यूयॉर्क. एअरपोर्टवरून न्यूयॉर्कचा जर्नी आणि न्यूयॉर्कमध्ये गेल्यावर तिथले असलेले छान छान असे अमेझिंग डेस्टिनेशन्स. तर इथे आतमध्ये असे त्यांनी सिटिंग्स ठेवले. कारण आत्ता जस्ट आम्ही शटल बस मिस केली आहे आणि क्लायमेट थंड असल्यामुळे एक एक कॉफी होऊन जाऊ देत. हे 5-5 मिनटाला शटल बस आहेत त्याच्यात, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे. जस्ट आम्ही एंटर होत होतो तेव्हाच नेमकी गेली. सो येस, वेट. सो ही आहे शटल बस जी आपल्याला पोहोचवेल एअरपोर्टला. आणि इथून एअरपोर्ट अगदीच 1.5 मैलवर आहे, त्यामुळे फार काही टाईम नाही लागणार. आणि सकाळी सकाळी आम्ही दोघंच आलो आहेत. सो काल रात्री आम्ही आलोय अराउंड 10 वाजता. 12 वाजेपर्यंत तर आमचं पॅकिंग चालू होतं आणि आता सकाळी सकाळी 3 वाजता उठून एअरपोर्टला आलोय. सो यूट्यूबवर बंद एसी नसतं ते इथे आल्यावर यूट्यूबचा प्रवास सुरू केल्यावर कळतंय. ज्या इन्फ्लुएन्सरला किंवा ज्या व्हिडिओ बघितल्यावर आपण म्हणायचो अरे यार काय हे असं सगळं टाकतायत, आता कळतंय की इन्फ्लुएन्सर बनल्यावर त्यांना बारीक बारीक गोष्टी का शेअर कराव्या वाटतात. म्हणजे हा संपूर्ण ट्रॅव्हल आणि सर्व काही असं वाटतं की जिथे जिथे आपण जातो, जे जे अनुभव आपण घेतो किंवा ज्या ज्या ट्रिक्स आपण असा प्रवास करताना तो प्रवास सुखकर होण्यासाठी आणि रिझनेबल होण्यासाठी आपण जे काही अप्लाय करतो ते तो मग सर्वांपर्यंत पोहोचवावा, सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा. सो येस, आज ह्या यूट्यूबच्या दुनियेत प्रवास घुसल्यानंतर कळतंय की त्यांची धडपड नक्की काय असायची. आणि इट्स नॉट इझी. म्हणजे वन मॅन शो तर बिलकुल नाही आहे. माझ्यासारखा आगाऊपणा करत जो कोणी यूट्यूब वन मॅन आर्मीसारखं करायचा विचार करत असेल तर नक्की 10 वेळेस विचार करा. खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे. लाईक शूटिंग करा, एडिटिंग करा, त्याच्यानंतर सेग्रिगेशन करा, एडिटिंग करा आणि मग नंतर फायनल त्याचं मार्केटिंगही करा. येस, सो डू सपोर्ट, लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि नेक्स्ट ब्लॉग आपण कंटिन्यू करू डायरेक्ट न्यूयॉर्कमधनं आता. Airport Transit Operations Department. We want your journey to be a safe one for all members of your family. When traveling on pets, please use an elevator instead of the escalator. तर सिक्युरिटी चेकिंग वगैरे आता सगळं झालंय. ऑल सेट टू गो आणि खूप छान आहे. सिॲटल एअरपोर्ट कधी आतून मी दाखवलं नाही. सो डेफिनेटली पुन्हा येताना जर मला दिसलं चांगले स्पॉट तर शूट करेन. आणि तासभर तरी अजून आहे. सो मस्तपैकी एअरपोर्टचा एरिया फिरायचा आहे, खाऊन पिऊन निघायचं आहे मग. सो US मधलं हे माझं 4थं का 5वं स्टेट. सो 4 महिन्यात 4 स्टेट झालेत. आणि फ्लाईटने ट्रॅव्हल होणार आहे हे 2nd स्टेट. लास्ट जो गेलो ते लॉस वेगासला आणि काल जे गेलो ते पोर्टलँड आणि ते तर कारनेच झालंय. आणि फ्लाईटनेच होणार आहे हे 2nd स्टेट न्यूयॉर्क. सो ये, आणि न्यूयॉर्क अगदी आम्ही जिथे राहतो त्यापासून अगदी USच्या दुसऱ्या टोकाला आहे. आणि 4 स्टेट करून मी इतकी खुश होते. हे महाशय इथे 36 स्टेट करून झाले त्याचे. सो 36 स्टेट आतापर्यंत झालेत आणि हे सगळे आतापर्यंतचे माझ्यासोबत फिरलेले पॉईंट तर पुन्हा पुन्हा फिरतोय. मस्त शॉपिंगला पण अशी छान जागा. खूप फिरायचं आहे अजून. US मध्ये तुम्हाला सांगा की अजून काय बघायला आवडेल, कुठे व्हिजिट केलेलं आवडेल. आणि येस, तुमचे क्वेश्चन्स नक्की विचारा.
आणि आमचा ट्रॅव्हलर सगळ्या बॅग्स घेऊ. खूप छान क्लायमेट आहे आता, मस्तपैकी. आता थोडंसं थंड वातावरणात चेंज होऊन आता नॉर्मल येत आहे. हा सीझन इथे फिरण्यासाठी खूप छान आहे सियाटलमध्ये, कारण मोस्टली खूप जास्त थंडी असते आणि मग बाहेर पडू वाटत नाही, इतकी जास्त थंडी असते इथे. आणि कधी अचानक भयानक असा पाऊस येतो, मग मध्येच कधीतरी काहीतरी एखादा प्लॅन करावा आणि पावसाने तो बिघडवावा असं होऊन जातं मग. सो येस, हा सीझन जो आहे मोस्टली मे पासूनच चांगला होता, बट ह्या वेळेसचा मे तर पूर्ण थंडगार आणि पावसाचा होता. पण आता जूनमध्ये वेदर खूप छान झालंय. जून जुलै ऑगस्ट फुल फिरून घ्यायचा, मग नंतर घरात बसायचं. नियर बाय थोडे थोडे छोटे मोठे पॉईंट फिरायचे मग. सो न्यूयॉर्कच्या स्ट्रीटवर मस्तपैकी चालायचा आनंद उपभोगतोय. खूप जास्त बिझी एरिया आहे आणि इतक्या नॅरो गली आहेत आणि इतकी सगळी गर्दी, बापरे. सी ट्रॅफिक बघू शकतात. हेच एक रिझन आहे की इथे आम्ही आल्यावर गाडी घेतली नाही, आम्ही कार रेंट नाही केली इकडे आल्यावर. तर तिथे इथे गरज पडेल तिथे इथे उभारण्या फिरणार इथे. आणि फक्त एक दिवस न्यू जर्सी जायचंय, जे जवळच आहे इथून स्ट्रेट, आणि मस्तपैकी एन्जॉय करा व्लॉग. कसं वाटतंय न्यूयॉर्क मध्ये येऊन? खूप मस्त आहे, गर्दी जास्त आहे, मुंबई सारखंच वाटतंय. हा येस, हे सांगायचं राहिलं की सेम 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 लाईक मुंबई. म्हणजे मुंबईमध्ये फिरल्यावर आपल्याला जसं गल्लून गल्ली, एक्झॅक्ट जी प्रॉपर मुंबई आहे आपली, त्या मुंबईमध्ये ज्या गल्लीमध्ये अशा सगळ्या गाड्या पार्क असतात, सी अशा. सो ह्या लेन बघितल्यानंतर आणि इथे उतरल्यावर असं वाटलं अरे बापरे, मुंबईत नाही आलो. फक्त इथे असलेले अमेरिकन लोक किंवा इथे असलेले अदर स्टेट मधले हे सगळे लोक बघितल्यानंतर असं वाटतं की येस, मग ही दुसरी कंट्री आहे. बट बाकी रेस्ट ऑफ थिंग सेम लाईक अ मुंबई, सेम लाईक अ मुंबई. तर आता मस्तपैकी हॉटेल मध्ये जाऊन बॅगा आम्ही लगेज रूमला ठेवल्या आहेत, बिकॉज इथे 3 वाजल्याशिवाय तर काही चेक इन देत नाही. तर तोपर्यंत बाहेरचा एरिया फिरतोय आणि फिरता फिरता लकीली आम्हाला आता एक सलोन दिसलंय आणि 2 दिवसाचाच बर्थडे. आणि अनफॉर्च्युनेटली सिएटलमध्ये खूप जास्त बिझी होतो काही ना काही कारणाने, तर सलोनला जायला भेटलं नाहीये. सो इथे त्याची ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे, तर आता तो टाइम युटिलाइज करतोय तिकडे. छान सलोन आहे. लेट्स सी सर्व्हिस कशी आहे, काय आहे, मग त्याचे रिव्ह्यूज एंडला देते मी आता त्याच्याबद्दल. Yeah, but I don't want exact this. I want something here red and here another one, right? Yeah, red and different color. Okay, the lighter shade. Because this is one dark, one light. So dark is done and light done. One quarter. Finally, आम्ही आता आलाय. मध्ये असताना टाइम नाही भेटला, तर नियर बाय सलून बघून स्टार्ट इथूनच तयारी सुरू केली आहे. न्यूयॉर्कची स्ट्रीट अजून फिरायची, आता मस्त एन्जॉय करायचं आज संध्याकाळपासून. टाइम्स स्क्वेअर वगैरे सगळं फिरायचं आहे. सी बिफोर आणि आफ्टर दाखवतीये. बिफोर दाखवलं, बिफोर हा ते तर वर्स्ट कंडिशनला होतं.
टाइम का सही इस्तेमाल कोई इनसे सीखेगा. येस, परफेक्ट यूज झालाय. आणि आता एक्झॅक्ट 2:30. सी, इतकं जवळही नव्हतं यायचं. आणि आता आम्हाला तिथे चालत जाईपर्यंत हॉटेलपर्यंत 10-15 मिनिटं म्हणजे झालं चेक इन टाईम. फायनली चेक इन तर झालंय आणि मस्त व्ह्यू येणार आहे कारण आपली रूम आहे 18व्या मजल्यावर. आणि येस, दिस इज द हॉटेल. खूप नॅरो आहे, जसं ते बिझी सिटीचं बिझी शहर. तर आत रूम कशी आहे बघूया. टिडिंग. सुरुवातच मस्त अशा पेंटिंगने झाली आहे. इथे आमच्या बॅगिंगचा पसारा आणि हा छोटासा असा मस्त असा रूम. सो सगळ्या फॅसिलिटी आहेत मस्तपैकी. वॉशरूम तर काही दाखवायची गरज नाही आहे, बट जस्ट एक कॅज्युअल व्ह्यू देते. लाईट्स वगैरे खूप छान आहे. बाथ आहे अँड बेस्ट व्ह्यू ऑफ द रूम जो आहे. बाल्कनी आहे इथे. आणि ह्या बाल्कनीसाठी कसं वाटतंय. हाय. सगळं आम्हाला छान नेबर भेटलेत. सी, किती लोक एक्साइटेड असतात नाही. आणि इथे येऊन बाल्कनी भेटणं हा त्यातल्या त्यातच एक वेगळा आनंद आहे. ह्या बाल्कनीसाठी तर आम्ही खूप जास्त स्ट्रगल केला आहे बिकॉज. आणि हे इथे बसायला आणि इनफ अशी मस्त मोठीशी बाल्कनी आहे. भरपूर मोठी आहे. मस्त छान नेबर आहे, क्यूट आहे ती पण. आणि हा व्ह्यू इथे सिटीचा. ते तिथे नदी आहे, आय थिंक ती हडसनच असावी. बघू आता तीच आहे. राईट, करेक्ट. सी स्मार्ट आय एम. आणि ओ माय गॉड, सी द ट्रॅफिक. सो येस, मी हेच सांगत होते की ह्या बाल्कनीसाठी आम्ही खूप पापड वेळलेत. कारण बाल्कनी बिलकुल अवेलेबल नव्हती. फक्त 2 दिवसासाठी बाल्कनी अवेलेबल आहे. तर आम्ही भेटतोय तो दिवस घेतला आणि त्याच्यानंतर ह्याच हॉटेलमध्ये पुन्हा आम्ही स्विच करतोय रूम. न्यूयॉर्कमध्ये जर तुम्हाला बुकिंग बाल्कनीची करायची असेल कारण खूप सुंदर असे सिटी वाईब भेटतात तर प्री बुकिंग करा. 3 महिने 4 महिने आम्ही आय थिंक महिनाभर गेला चेक करतोय तेव्हा जाऊन आम्हाला कुठे ही रूम भेटली फक्त 2 दिवसासाठी. खूप सुंदर आहे. खूप बोलतात ना, ह्या लाईफमधल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आनंद देऊन जातात आणि ह्याच आनंदासाठी तर माईट बी आपण स्ट्रगल करत असतो. सो एन्जॉय ऑल द मोमेंट्स. मजा आहे, छान वाटतं एकदम. आणि त्यातल्या त्यात अजून एक भारी गोष्ट म्हणजे टॉपवाला बाल्कनी भेटलंय आपल्याला. याच्यावर बाल्कनी नाही आहे. येस. तर आता 6 वाजलेत आणि मस्त 2 तास रेस्ट झाल्यानंतर आता आम्ही प्लॅन करतो आहे की टाइम्स स्क्वेअरला जायचं. जस्ट एक नॉर्मल वॉक घेऊन, कारण टाइम्स स्क्वेअरच्याच एरियामध्ये आम्ही हॉटेल घेतले, इथेच राहतो आहे. त्यामुळे जवळपासचा एरिया एक्सप्लोअर करू. कारण ऑलरेडी अर्धा दिवस पास झाला आहे. सो उद्यापासून जेव्हा फिरायला निघू तर आयडिया येईल की कसं कुठे काय. ऑलरेडी प्लॅनिंग तर केलंच आहे पर डेनुसार, बट जिथे ते बुकिंग केलं आहे ते आमचे डे फिक्स आहेत. सो रिमेनिंग टायमामध्ये कोणता स्पॉट जवळ आहे, कुठे आपण जाऊ शकतो लवकर आणि किती पॉईंट्स कव्हर करू शकतो हे सगळं जाऊन जरा एक फेरफटका घेऊन येतो. सो येस. मी मस्त रेडी होऊन तयार आहे आणि इकडे महाशय बिचाराला काम लागलंय आणि लंच तर माझं झालंय. मी लंच करून बसले. सो तो जेवण काम सगळं एक साथ चालू आहे आणि बाहेरचं क्लायमेट अजूनही खूप क्लिअर आहे. सो ह्याच डे लाईटचा मस्त ॲडव्हान्टेज घेत फिरणार आहोत आणि
लेट्स सी, आज पहिलाच दिवस टाइम स्क्वेअरला जाऊन टाइम स्क्वेअरचे वाईब एन्जॉय करूया. कसं आहे काय आहे बघूया. तर आता जातोय आम्ही टाइम स्क्वेअरला आणि ही आहे बर्थडे इव्हनिंग. सो माहित नाहीये नक्की काय प्लॅन आहे बर्थडे बद्दल, बट लेट्स गो अँड सी. तर इंडियाच्या टाइमनुसार आता बर्थडे ऑलरेडी चालू झालाय. इथे अजून व्हायचं बाकी, इथे अजूनही आदलाच दिवस आहे बर्थडेच्या, त्यामुळे एक्साइटमेंट आहे. इकडे आल्यावर दोन दोन फायदे आहेत, एक इंडियन टाइमाने सेलिब्रेट करता येतं आणि एक US टाइमनुसार. सो येस, आता ऑन द वे आहोत. हे असं तुम्हाला जर न्यूयॉर्कमध्ये तुम्ही ब्लॉगिंग करतायत किंवा तुम्ही कॅमेरा घेऊन फिरताय तर ह्याचे त्रास देणारे लोक येत राहणार. सो बी सिक्युअर. इट वॉज सो ड्रीमी अँड मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं की इतकं अमेझिंग बर्थडे सरप्राईज असेल. खूप छान वाटलं आणि त्यामुळे जास्त छान वाटतं जेव्हा मला हे यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करता येत आहे. लकीली खूप लवकर खूप चांगला असा डिसिजन घेतला की यूट्यूबने ओपन केलं आणि योग्य टायमाला योग्य तो घेतलेला डिसिजन. खूप अमेझिंग होतं हे. पिक्सल स्टार, ओ माय गॉड. टाइम स्क्वेअरच्या स्क्रीनवर माझे फोटो, आमचे फोटो ॲक्च्युली. दॅट इज सो अमेझिंग. सो ती तिथे मागे आहे ती पिक्सल स्टार स्क्रीन आहे आणि ही संपूर्ण स्ट्रीट टाइम स्क्वेअर जी आधी पण बघितली. सो तिथे मोठा असा हॉटडॉगचा हे ठेवला आहे स्टॅच्यू. आणि येस, दिस इज टिली टॅक्सी, फेमस इन न्यूयॉर्क. न्यू ब्लॉगर. खूप सुंदर माहोल आहे. ते पहिल्या दिवशी डायरेक्टली टाइम स्क्वेअरला येऊ नका, आजूबाजूचे छान छान आधी गोष्टी व्हिजिट करा. थोडंसं मन असं खुश असेल मग टाइम स्क्वेअरला या. कारण पहिल्याच दिवशी थोडंसं तुम्ही वॉकिंगचा तुमच्या हॉटेल नियर बाय असेल ना ठीक आहे, बट येणार तर थोडंसं फील होणार की अरे यार खूप खराब आहे हे वगैरे. बट येस, 2-4 दिवस राहिल्यानंतर आपणही रुळतो ह्या वातावरणात, त्यामुळे सगळ्यात छान वाटायला लागतं. आणि असे भरपूर रोड शो इथे बघता येतील. सो असे खूप काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू असतात या रोडला. सो पूर्ण चकाकणारी दुनिया आणि बस काही ना काही ऍक्टिव्हिटी करायच्या. बेस्ट मला गोष्टी करायच्या बाकी आहेत. सो स्टे ट्यून. सो आज जस्ट ज्या कामासाठी आलेलो म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनसाठी, दॅट बिग सरप्राईज गॉट डन. आता मस्त जेवण वगैरे करून वी आर डन फॉर द डे. अँड नेक्स्ट उद्या बघू काय कुठे जायचं ते.